अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सन 2026-2027च्या अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या पुढे आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी निखिल बाबासाहेब वारे यांनी स्थायी समितीकडे विविध लोकहिताच्या उपक्रमासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. यामध्ये सर्वप्रथम अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौक इथं अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव यामध्ये मांडण्यात आला आहे. तसंच या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. दुसऱ्या मुद्द्यामध्ये शहरातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव माळवी इथं नशामुक्ती केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून तरुणांना नवसंजीवनी मिळू शकेल. तिसऱ्या प्रस्तावामध्ये एकल महिलांसाठी सुरक्षित वसतिगृह आणि त्यांच्या मुलांसाठी बालसंस्कार केंद्र उभारण्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांना आधार आणि सुरक्षितता मिळेल. चौथ्या विषयामध्ये निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरामध्ये सुसज्ज वृद्धाश्रम उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तर पाचव्या मुद्द्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी आधुनिक लायब्ररी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व प्रस्तावांमुळे अहिल्यानगर शहराच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला चालना मिळणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आता महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये या मागण्यांना कितपत प्राधान्य दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मोठा पूर्णाकृती पुतळा हा अहिल्यानगरमध्ये व्हावा अशी आम्ही मागणी केली आहे. नाशिक शहराच्या धर्तीवर तसा नाशिकमध्ये महात्मा फुलेंचा पुतळा बसवलेला आहे, तसाच पत्रकार चौकामध्ये जिथं सध्या शहर वाहतूक शाखेचं कार्यालय आहे, या ठिकाणी ते कार्यालय हलवून त्या ठिकाणी जिल्हा आरोग्य म्हणजे जे आपलं अहिल्यानगरचं जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल असेल, महानगरपालिका असेल, यांच्या संयुक्त विद्यमानं अहिल्यादेवींचा मोठा पुतळा पत्रकार चौक येथे करावा अशी प्राथमिक मागणी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर दुसरा जो विषय आहे की संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहतो की सध्या तरुणांचं नशेच्या आहारी जाण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच्यामध्ये मग ड्रग्ज असेल, म्हणजे दुसरे मादक द्रव्य असतील किंवा दारू असेल, अशा माध्यमातून देशातील तरुण पिढी बर्बाद होत आहे. त्याचा जो आहे ते नगर शहरापर्यंत देखील ते सर्व आलेलं आहे. अहिल्यानगर शहरात देखील मागच्या काही महिन्यांमध्ये अशा घटना घडलेल्या की नशेच्या आधारे जाऊन मुलांनी आईचा खून केलाय, वृद्धाचा खून केलाय, किंवा मुलं ड्रग्जच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी वेगळ्या गैरकृत्य करत आहेत. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने पिंपळगाव माळवी येथे एक नशामुक्ती केंद्र उभारावं, जेणेकरून राज्याला एक आदर्श होईल की अहिल्यानगर महानगरपालिका हे तरुणांना याच्यातून म्हणजे नशेच्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी एक मदत होईल. जसं पुणतांब्याला या ठिकाणी सेंटर आहे, ते पुणतांब्याच्या सेंटरमध्ये जे काही समजा पॅरालिसिस झालेले लोक आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट होती, तसं नगरमध्ये जे नशेच्या माध्यमातून जे आहे ते त्यांना बाहेर करण्यासाठी एक नशामुक्ती केंद्र, तसंच अहिल्यानगर शहरामध्ये या संपूर्ण नशामुक्ती अभियान राबवण्यासाठी देखील बजेटमध्ये तरतूद करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर तिसरा मुद्दा, ज्या सुमारे 11,000 एकल महिला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये प्रामुख्याने अडचण अशी असते की त्यांना ज्यावेळेस एकट्या राहायचं वेळ येते त्यावेळेस त्यांना राहण्यासाठी अडचणी तयार होतात, त्या ठिकाणी त्यांना सेफ वाटत नाही. तसे त्यांच्या मुलांची देखील सांभाळण्याची व्यवस्था नसते. त्या नोकरीच्या ठिकाणी गेल्यानंतर मुलांना कुठे ठेवायचे हे प्रश्न तयार होतात. त्यामुळं आम्ही एकल महिलांकरता वसतिगृहाची तसंच त्यांच्या मुलांकरता त्या ठिकाणी बालसंस्कार केंद्र उभारावं महानगरपालिकेने अशी मागणी देखील आज आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुमारे 11,000 एकल महिला आहेत. अनेक महिलांचं त्या ठिकाणी लहान मुलं आहेत, तसेच त्या महिलांच्या वास्तव्याचा देखील प्रश्न आहे. आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये एकल महिलांकरता सेपरेट वसतिगृह बांधावं, तसंच त्यांच्या ज्यावेळेस ते कामाच्या ठिकाणी जातात त्यावेळेस त्यांच्या मुलांची देखील राहण्याची व्यवस्था नसते, त्यांच्या मुलांसाठी बालसंस्कार केंद्र त्या ठिकाणी निर्माण करण्याची मागणी आम्ही बजेटमध्ये केलेली आहे. तर त्याच्यासाठी देखील सभापती साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला मान्यता दिलेली आहे. तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक जे निराधार आहेत, बदलत्या जीवन पद्धतीनुसार पूर्वीच्या काळी 3-4 मुलं असायचे, त्याच्यामुळं आई वडिलांकडे लक्ष देण्यासाठी एक तरी भाऊ असायचा, परंतु आता जशी जीवन पद्धती बदलली त्याच्यामुळं मुलांना आई वडिलांकडे लक्ष देण्यासाठी नोकरीच्या ठिकाणी गेल्यामुळे वेळ मिळत नाही. अशा जे निराधार ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट वृद्धाश्रम अहिल्यानगर मनपाने करावा अशी मागणी आम्ही आजच्या बजेटमध्ये केलेली आहे. असं परिस्थिती आहे की जी जीवन पद्धती बदलते आहे. पूर्वीच्या काळी 3-4 मुलं असायचे, 2 मुलं नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेली तर एखादा मुलगा आई वडिलांजवळ सांभाळून त्या ठिकाणी सांभाळ करायचा, परंतु सध्या स्थितीमध्ये बदलत्या जीवन पद्धतीनुसार अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांच्याकडे पैसे आहेत, परंतु त्यांच्याकडे मुलांना नोकरीच्या निमित्ताने बाहेर जावं लागल्यामुळे लक्ष देण्यासाठी कुणी नाही. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणं जे निराधार ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची चांगली सुविधा आपण करू शकू. तसंच अहिल्यानगर शहरामध्ये 5वा मुद्दा आमचा असा आहे की जे मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करतात तर त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी एक लायब्ररी असली पाहिजे
की जेणेकरून त्यांना अभ्यासासाठी मदत होईल, चांगलीतले चांगले विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण होतील आणि अहिल्यानगर शहराचं नाव त्या ठिकाणी मोठ्या देश पातळीवर जाण्यास मदत होईल. वृत्तसंपादन विभाग, प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.